कशाचा असतो? मोठ्यांचा. पण असं का होतं? तेही आमचा आदर करू शकतात ना? नाही म्हणजे कमीत कमी तुमच्या भावनांचा तरी. तक्रार, कंप्लेंट, फक्त तक्रार नाही तर तक्रारी, आणि त्याही तुमच्या स्वतःच्या पालकांविषयी. मला एक सांगा बेटा, तुझं नाव काय? पिंकी. पिंकी. तुझं नाव काय? एकलव्य. एकलव्य. पिंकी, तुला एकलव्याचे बाबा आवडतात? हो. एकलव्य, तुला पिंकीचे बाबा आवडतात? अरे हो, ते सॉलिड आहेत. अच्छा, म्हणजे तुम्ही दोघेही खास मित्र आहात. काय? म्हणजे तुमच्या दोघांच्या भावाचं कुठेही चुकलेलं नाही. ते चांगले आहेत, उत्तम आहे. फक्त समजूतदारपणा दाखवतात, तुम्हाला थोडं धाकात ठेवतात. ते ठेवावं लागतं. कारण का बेटा, आता हे तुमचं जे वय आहे ते वय खूप नाजूक. या वयात तुमच्या हातून एखादं चुकीचं पाऊल पडलं किंवा एखादी चूक झाली तर त्याची शिक्षा तुम्हाला आयुष्यभर भोगावी लागते. आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. तुमचं जे बाळ जग आहे त्यापेक्षा बाहेरचं जग खूप कठीण आहे. म्हणून हे सगळं करतात. तुमच्याकडे जे प्रेम आहे ते सगळ्यांना द्या, वाटा, आणि थोडस मान मोठं करा. गोष्ट खरी आहे बुद्धात. माझे बाबा कंजूसी करतात आणि सगळ्या महागड्या शाळेत मला शिकवतात. माझे बाबा त्याचा शर्ट तर मला देतात. आई नसताना खूप इतर गोष्टी सुद्धा देतात. बघितलंस कसं आई बाबा पुराण आहे ते. आता हे पुराण काय वाटायचं ते घरी जाऊन वाटा. आता माझी निघण्याची वेळ झाली, मी घरी जातो. अरे पण कुठे राहतोस? तू तर इथेच राहतो ना? आमचं जग जरा वेगळं आहे. सांगा बुद्धा, तू कुठे राहतोस? मग आम्ही तुला कसं भेटणार? अरे बेटा, माझं जग वेगळं आहे. त्या जगाविषयी जाणून घ्यायची तुम्हाला गरज नाही. खरं म्हणजे तुमचं जग आणि आमचं जग, भूत आणि तुम्ही सगळे सारखे असतात. सगळी भूत काही वाईट नाही असतात, पण भूत तुमच्यासारखी मनसोक्त जगू शकत नाही, आनंदाने जगू शकत नाही. म्हणून या जीवनामध्ये तुम्हाला जे प्रेम मिळालंय, जो आनंद मिळालाय, तो वाटा. बेटा, तुमचे आई वडील कशासाठी संघर्ष करतात, बरोबर ना? मी तुम्हाला भेटते, पण कधी तुमच्या चांगल्या वागण्याने. चांगले वागा. आई वडील जे सांगतात ते ऐका. अरे तुमच्या आई वडील सुद्धा कोणाची तरी मुलंच होती ना, ती आता मोठी झाली. त्यांना जरा वेळ द्या, समजून घ्या, मोठे व्हा, जगा. आणि बेटा, लक्षात ठेवा, तुम्हाला माझी कधी गरज पडली, माझी कधी आठवण आली तर फक्त हाक मारा, भूतान, मी आलोच. आता मी जातो. बाय बाय. दुष्ट